मागे काही दिवस राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज सांगितला होता। पुण्यात हवामान खात्याने रेड अलर्ट देण्यात आला होता। त्यामुळे शाळांना, कॉलेजेसला सुट्टी दिल्या गेली। ऑफिसवाल्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं। पुणेकर मस्त पावसाच्या तयारीत होते। खूप दिवसानंतर चहा भजी खाण्याचं वातावरण होईल म्हणून खुश होते। पण नेमकं झालं उलटच। ज्या ज्या दिवशी रेड अलर्ट होता त्या दिवशी लख्ख ऊन पडलं आणि मग पुणेकरांनी मनसोक्त हवामान विभागाला शिव्या घातल्या। काही जणांच्या मते हवामान खातं खरंच काम करतं का? आपण सर्रास हवामान खात्यावरती विनोद करतो, पण त्यांचं काम कसं आहे आणि पावसाचा अंदाज कसा लावला जातो आणि तो चुकतो कसा काय? पण त्यांचं काम कसं आहे आणि पावसाचा अंदाज का चुकतात आणि पावसाचा अंदाज मुळात लावला कसा जातो, त्या सगळ्याची माहिती बघूया आजच्या भागात। नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवाद वरती स्वागत। पहिले काही बेसिक गोष्टी समजून घेऊया। हवामानाचा अभ्यास करून अंदाज वर्तवण्याचं काम जे विभाग करतो त्याला म्हणतात हवामान विभाग। हवामान खात्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेधशाळा असतात। या वेधशाळा म्हणजे काय? तर या वेधशाळेचं काम असतं उपग्रहांकडनं माहिती घेणं आणि हवामानाची माहिती जनतेला देणं। आता यावरून हवामानाचा अंदाज हा लावला जातो। हा अंदाज असतो साधारण 3 प्रकारचा। पहिला म्हणजे नावकास्ट, दुसरा म्हणजे शॉर्ट टर्म फोरकास्ट आणि तिसरा म्हणजे लॉंग टर्म फोरकास्ट। नावकास्ट म्हणजे पुढच्या 3 ते 4 तासांचा अंदाज वर्तवतो। शॉर्ट टर्म फोरकास्ट म्हणजे पुढच्या 3 ते 5 दिवसांचा अंदाज आणि लॉंग टर्म फोरकास्ट म्हणजे मोठ्या कालावधीसाठी बांधलेला अंदाज। आता बघूया हवामान खातं हा अंदाज बांधतो कसा। हवामान ही एक अवघड गोष्ट आहे, ज्यामध्ये अनेक घटकांचा, परिस्थितीचा, एकूण वातावरणाचा परिणाम होत असतो। याचं विश्लेषण करणं म्हणजे हवामानाचा अभ्यास करणं। अवकाशातल्या उपग्रहांद्वारे मोठ्या भूभागातील हवामानाची परिस्थिती कळत असते। पण जर विशिष्ट जागेसाठी अंदाज बांधला जातो तो हवामान विभाग सोडतो त्या पांढऱ्या फुग्यांच्या मदतीने। आता या पांढऱ्या फुग्यांना बांधलेल्या यंत्रांना रेडिओ सॉन्ग्स असं म्हणतात। यामध्ये वेदर सेन्सर असतात। फुग्यांसोबत ही यंत्र किमान 40 किलोमीटर वरती जातात आणि जमिनीपासून ते या 40 किलोमीटर पर्यंतचा तापमानाची आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा आणि वेग याची माहिती हा फुगा खाली पाठवत असतो। जीपीएसच्या प्रणालीद्वारे ही सगळी अपडेट्स गोळा केली जातात। ही माहिती विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंग साठी सुद्धा खूप महत्वाची ठरते। जगभरातल्या वेधशाळा दिवसातून 2दा ठरलेल्या वेळी असे बलून सोडतात आणि त्याशिवाय आकाशात उडणारी विमानं आणि समुद्रातील जहाजांवरील निरीक्षणातूनही हवामानाची माहिती गोळा होत असते। स्थानिक पातळीवरती सर्वात महत्वाचं ठरतं ते म्हणजे डोप्लर रडार। हे डोप्लर रडार काम काय करतं तर विद्युत चुंबकीय लहरींद्वारे म्हणजेच मॅग्नेटिक वेव्हद्वारे वातावरणाची सध्याची परिस्थिती काय आहे याची माहिती जमा करतं आणि या माहितीचं विश्लेषण करून हवामानाचा अंदाज ठरवला जातो। किती पाऊस पडला याचीही मोजणी वेधशाळाच करते। याशिवाय ठिकठिकाणी ऑटोमॅटिक रेन फॉलिंग स्टेशन्स किती पाऊस होतोय याची माहिती गोळा करतच असतात। आता बघूया हवामानाचा अंदाज चुकतो का बरं। याची काही प्रमुख कारणं म्हणजे भारत हा विषुववृत्ताजवळ असणारा उष्णकटिबंधातलाच म्हणजेच एक ट्रॉपिकल देश आहे। इथे वेगवेगळ्या प्रदेशातलं हवामान हे वेगळं। भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक डॉक्टर रंजन केळकर एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की मान्सूनचा संबंध हिंदी महासागराशी आहे। हा लोकल प्रकार नाही, तो वैश्विक स्तरावरची प्रक्रिया आहे। संबंध युरेशियाच्या जमिनीचा खंड आणि संबंध हिंदी महासागर याच्याशी जोडलेली ही प्रक्रिया आहे। आपण जर दुसऱ्या देशात पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एकाच प्रकारचं हवामान असतं। युरोप, इंग्लंड, अमेरिका 365 दिवस म्हणजे वर्षभर पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहत असते। त्यामुळे त्याचा अंदाज देणं फार सोपं असतं। पुष्कळ लोक म्हणतात आम्ही परदेशात गेलो आणि तिथे त्यांनी सांगितलं 4:35 वाजता ऊन पडेल आणि नेमकं पडलंही। आपल्याकडे असं का होत नाही? तर याचं उत्तर असं आहे की आपल्याकडची जी हवा आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, ती जाते खालून वरच्या दिशेने। आपले ढग एका ठिकाणी निर्माण होतात आणि तिथेच त्यांचा पाऊस पडतो। हा एक फार मोठा फरक। आपण सांगू शकत नाही की अमुक ठिकाणी ढग आणि ते 10 मिनिटांनी तमुक ठिकाणी जाते। हा एक फार मोठा फरक आहे। 2 ते 3 दिवसांनी जे जाणं शक्य नाही, कारण ढगाचं आयुष्यमान कमी असतं। ढगांचं आयुष्य असतं काही तासांचं। त्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावरची जी प्रक्रिया आहे तिचा स्थानिक स्वरूपात अंदाज द्यावा लागतो। हे आपल्या पुढचं एक खूप मोठं आव्हान आहे। याचबरोबर रंजन केळकर यांना विचारण्यात आलं की भारतातल्या हवामान खात्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे का। यावरती केळकर म्हणाले की कोणतीही गोष्ट सुधारणा करण्याकरता हल्ली कॉमन उपाय सांगितला जातो, तो म्हणजे नवीन यंत्रणा उभारायची। पण यंत्रणेमधून सगळ्याच गोष्टी उलगडल्या जातातच का? तर नाही, कारण निसर्गाचं रहस्य प्रत्येक वेळी नवीन रूपात आपल्या समोर उभं राहतं। आपण एक रहस्य उलगडलं की दुसरं तयार असतं। निसर्ग आपल्याला आव्हान देतो, पहा, हे शोधून काढा। प्रत्येक घटनेकरता आपण जर एक यंत्रणा उभारायला लागलो तर त्यात काही वाईट नाही,
पण त्यातून आपल्याला रहस्य उलगडता येईलच असंही सांगता येत नाही. खरं तर भारतीय हवामान विभागाकडे यंत्रणा अत्याधुनिक असण्यासोबतच ती पुरेशी प्रमाणातही आहे आणि ठिकठिकाणी उपलब्ध आहे. भारतामध्ये सध्या 35 रडार आहेत व वेधशाळा सुद्धा. पण हवामान केंद्राची वेधशाळांची जर संख्या अजून वाढवता आली तर ती फक्त शहरांमध्ये न राहता ग्रामीण भागांमध्ये सुद्धा असेल. याचाच फायदा अंदाज व्यक्त करण्यासाठी नक्की होईल. यामुळे उगाचच त्या हवामान खात्याला शिव्या घालणं बंद करा आणि ही माहिती आम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.